नमस्कार. मी ॲडव्होकेट किशोर पाटील. जाणून घेऊया कायदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणे करण्याच्या पद्धतीमध्ये महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 यामध्ये अध्यादेश काढून सुधारणा केलेली आहे. सदरचा अध्यादेश हा 31 डिसेंबर 2025 रोजी महाराष्ट्र शासनाने केलेला आहे. या अध्यादेशामध्ये येणे करण्याच्या पद्धती संदर्भात जो काही आमूलाग्र असा बदल महाराष्ट्र शासनाने केला त्याबाबतची माहिती आजच्या व्हिडिओतून आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल किंवा तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील. मित्रांनो, आपल्याला माहीत असेल की एखाद्या व्यक्तीकडे जर कृषीची जमीन असेल आणि तिचा जर वापर तुम्हाला अकृषीसाठी करायचा असेल तर त्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 यातील कलम 42 मध्ये करण्यात आली. म्हणजे कृषीचा वापर अकृषी करण्यासाठी तुम्हाला संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्याकडे अकृषी करण्यासाठी परवानगीही घ्यावी लागते. परंतु या अगोदर परिस्थिती अशी होती की जरी तुम्हाला MRTP या कायद्यानुसार जरी तुम्हाला विकास आराखडा तयार करून दिला असेल आणि त्याचं जर तुम्हाला येणे करायचं असेल तर अशा परिस्थितीमध्ये देखील तुम्हाला येण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे जावं लागायचं. परंतु या अध्यादेशानुसार महाराष्ट्र शासनाने अशी सुधारणा केली की जर MRTP ॲक्ट म्हणजे महाराष्ट्र नगर रचना अधिनियम 1966 यामधील जे काही तरतुदी आहेत यानुसार जर एखादी जमीन ही विकास आराखड्यामध्ये घेतली असेल तर त्याचे देखील अधिकार म्हणजे येणे करण्याचे देखील अधिकार हे नगर रचना कायद्यानुसार संबंधित नगरपालिकेचे मुख्याधिकारी किंवा आयुक्त यांना देण्यात यावे. या प्रकारची जी बाब होती ती शासनाच्या विचाराधीन होती, कारण जिल्हाधिकारी यांच्याकडे येण्याचे प्रकरण हे बऱ्याच प्रमाणात असल्यामुळे त्यांना प्रत्येक प्रकरणाला हा जास्तीचा वेळ द्यावा लागत होता आणि त्यामध्ये काही लोकांची आर्थिक लुबाडणूक देखील होत होती. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्र शासनाने 31 डिसेंबर 2025 मध्ये एक अध्यादेश पारित केला आणि त्या अध्यादेशामध्ये आपल्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती आता पुढे बघणार आहोत तर त्या स्वरूपाचे बदल करण्यात आला. यामध्ये पहिला बदल असा करण्यात आला की त्यांनी असं सांगितलं की जर तुमची जमीन ही अकृषिक असेल, कृषीची जमीन जर असेल आणि तिचं जर तुम्हाला येणे करायचं असेल तर अशा परिस्थितीमध्ये ती जमीन जर तुमची नगर रचना अधिनियमानुसार विकास आराखडा यामध्ये मोडत असेल म्हणजे 200 मीटरच्या आत जर मोडत असेल तर अशा परिस्थितीत तुम्हाला जिल्हाधिकारी यांच्याकडे जाण्याची कोणतीही गरज नाही. त्यासाठी तुम्हाला नगर रचना अधिनियम या कायद्यातील तरतुदीनुसार संबंधित मुख्याधिकारी किंवा आयुक्त यांच्याकडे त्या स्वरूपाची परवानगी देण्याचे अधिकार हे देण्यात आले. त्यानंतर महत्वाची गोष्ट अशी सांगितली की जर जमिनीचा भूगुडदार वर्ग तुम्हाला चेंज करायचा असेल किंवा त्याच्यात तुम्हाला बदल करायचा असेल तर अशा परिस्थितीमध्ये मात्र ते जे अधिकार आहेत तर ते अधिकार हे संबंधित जिल्हाधिकारी यांच्याकडेच राहतील. म्हणजे तुमची जमीन जर भोगोटा वर्ग 2 ची असेल, देवस्थानची असेल किंवा इतर कोणत्या वर्गाची असेल आणि तो वर्ग जर तुम्हाला बदल करायचा असेल तर अशा परिस्थितीत तुम्हाला अगोदर येणे करण्यापूर्वी जिल्हाधिकारी यांच्याकडेच जावं लागेल. परंतु या अधिनियमानुसार असं सांगण्यात आलं की जर तुमची जमीन ही भूगोटा वर्ग 1 ची असेल तर अशा परिस्थितीत तुम्हाला तुमची जमीन येणे करून घेण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे जाण्याची गरज नाही. त्यामध्ये त्यांनी 3 प्रमुख अटी अशा दिल्या. त्याच्यात पहिली अट अशी सांगितली की जर तुम्हाला येण्याची जमीन ही 1000 चौरस फूट एवढी असेल तर त्यासाठी 0.10% हा त्या चालू वर्षाच्या रिडिरेक्शनल दराप्रमाणे तुम्हाला तो नजराणा भरावा लागेल. त्याच्यानंतर 1 ते 4000 चौरस मीटर पेक्षा जर त्या आत जर जागा तुम्हाला येणे करायची असेल तर अशा परिस्थितीत 0.25% त्या वर्षाच्या रिडिरेक्शनल म्हणजे वार्षिक दर विवरण पत्र याप्रमाणे आकारणी ही तुम्हाला त्या ठिकाणी भरावी लागेल. आणि 4000 पेक्षा जर चौरस मीटरची जागा तुम्हाला येणे करायची असेल तर 0.50% एवढा त्या चालू वर्षाच्या रिडिरेक्शनल दरानुसार तुम्हाला
ती रक्कम भरल्यानंतर तुमची जमीन ही एन मध्ये रूपांतरित होऊ शकेल. याचा फायदा असा की प्रत्येक व्यक्तीला एन करण्यासाठी जाण्यासाठी ज्या काही विविध परवानग्या वगैरे लागत होत्या त्या परवानग्या लागतील किंवा नाही अशा स्वरूपाचा उल्लेख त्या अध्यादेशामध्ये करण्यात आलेला नाही. कारण तुम्हाला जर औद्योगिक प्रयोजनासाठी एन करायचं असेल तर त्यासाठी संबंधित डिपार्टमेंटचे परवानग्या आणावे लागतात, संमतीपत्र दाखल करावे लागतात. परंतु या अध्यादेशामध्ये त्या स्वरूपाची कोणतीही माहितीही दिलेली नाही. फक्त या अध्यादेशामध्ये एवढंच सांगण्यात आलं की एन करण्याचे जे काही जिल्हाधिकारी यांचे अधिकार होते, एकाधिकार जी शाही होती महसूल डिपार्टमेंटकडे ती काढून घेऊन संबंधित नगरपालिकेचे मुख्याधिकारी किंवा आयुक्त यांच्याकडे ते अधिकार आता सुपूर्द करण्यात आले. कारण शहरामध्ये नागरी आणि ग्रामीण भागामध्ये जे एन आहे तर ते एन आता करण्यासाठी तुम्हाला जिल्हाधिकारी यांच्याकडे जाण्याची कोणतीही गरज नाही. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमचे जर काही एन संदर्भात वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या संपर्क नंबरवर संपर्क करून सशुल्क सल्ला देखील घेऊ शकतात. धन्यवाद.